पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणजे काय हे तुम्हाला आता कळलंय. व्हॉट टू बाय, व्हेन टू बाय, हाऊ मच टू बाय आणि व्हेन टू सेल या 4 प्रश्नांचं उत्तर म्हणजे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. मागच्या 4 एपिसोडमध्ये आपल्याला व्हॉट टू बाय म्हणजेच गुंतवणुकीसाठी चांगले शेअर्स कसे शोधायचे याचं उत्तर मिळालंय. यासाठी लागणारा GRPD फॉर्म्युला आपण मागच्या 4 एपिसोडमध्ये डिटेल्ड कव्हर केलाय. कोणते शेअर्स खरेदी करायचे ते आपल्याला कळलं, पण एवढ्याच माहितीवर आपल्याला शेअर मार्केटमध्ये यश मिळणार नाही. कारण शेअर मार्केट हा टायमिंगचा खेळ आहे. आपण कितीही चांगला शेअर खरेदी केला पण आपल्या एंट्रीचं टायमिंग चुकीचं असेल तर शेवटी नुकसानच होतं. हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया. 2015 मध्ये टाटा मोटर्सचा शेअर ट्रेड करत होता साधारण 600 रुपयाला. टाटा मोटर्स 2015 मध्ये चांगली आणि ब्ल्यूचिप कंपनीच होती. ज्यांनी या शेअरमध्ये 2015 साली गुंतवणूक केली त्यांना केवळ वार्षिक 4 ते 5% रिटर्न मिळालाय. तर दुसऱ्या बाजूला हाच टाटा मोटर्सचा शेअर 2020च्या क्रॅशमध्ये 70 रुपयाच्या खाली गेला होता. अगदी 70 रुपयाला नाही, पण आपण 150 ते 200 रुपयाच्या रेंजमध्ये टाटा मोटर्सचा शेअर खरेदी केला असता तर आपल्याला वार्षिक 40% जास्त रिटर्न मिळाला असता. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की कोणता शेअर खरेदी करायचा यावर आपण सगळं लक्ष देतो, पण टायमिंग चुकलं तर शेअर मार्केटमध्ये कधीच मोठं यश मिळत नाही. म्हणूनच शेअर मार्केटमध्ये 90% जास्त लोकांना नेहमी नुकसानच होतं. पण आपल्या बाबतीत आता असं होणार नाही, कारण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचं अचूक टायमिंग कसं शोधायचं ते आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहोत. असं म्हणतात की शेअर मार्केटमध्ये 95% लोकांना लॉस होतो. तर हे तसं बघितलं तर फार म्हणजे भयानक गोष्ट आहे की 100 95 लोकांचे पैसे शेअर मार्केटमध्ये जातात आणि 5% लोकच फक्त पैसे कमवतात. तसं बघितलं तर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात कुठलीही वस्तू घेताना इतका रिसर्च करतो, प्रत्येक रुपया वाचवण्याचा आपण प्रयत्न करतो. भाजी घ्यायला गेलो किंवा अन्य कुठली वस्तू घ्यायला गेलो तर घासाघीस करतो आणि स्वस्तात आपल्याला कसं मिळेल त्याचा आपण प्रयत्न करतो. ऑनलाईन सेल असेल, Amazon, फ्लिपकार्ट, तर बिग बिलियन डेजसाठी आपण बिग बिलियन सेलसाठी वाट पाहतो. मात्र शेअर मार्केटमध्ये आल्यावर आपल्याला काय होतं माहित नाही. आपण स्वस्त घेण्याच्या साठी थांबत नाही, आपण तेजीमध्ये एंट्री करतो आणि मग त्याच्यामुळेच 95% लोकांना लॉस होतो. तर आपल्या बाबतीत जे लोक आज हा व्हिडिओ बघतायत त्यांच्या बाबतीत असं होणार नाही, कारण का व्हेन टू बायचा एक फॉर्म्युला आम्ही तुम्हाला आता सांगणार आहे. हा फॉर्म्युला जर तुम्ही फॉलो केला, हा फॉर्म्युला ह्याच्यासाठी आहे की शेअर मार्केटमध्ये प्रत्येकाला एंट्री करायची आहे, पण ते टायमिंग जर चुकलं, शेअर मार्केटमध्ये आपण कोणता शेअर घेतोय ह्याच्यापेक्षा तो कधी घेतोय, शेअर मार्केटमध्ये आपण काय करतोय ह्याच्यापेक्षा कधी करतोय, त्याला खूप महत्व आहे. कारण का हा सगळा आपल्या व्हिडिओच्या टॅगलाईनच आहे, शेअर मार्केट म्हणजे सगळा टायमिंगचा खेळ आहे. तर आपलं टायमिंग इथून पुढे या स्ट्रॅटेजीचा तुम्ही जो वापर केला, तुमचं टायमिंग कधीही चुकणार नाही आणि तुम्ही त्या 95% मध्ये कधीही राहणार नाही. तुम्ही जे यशस्वी 5% लोक आहेत ज्यांना शेअर मार्केटमध्ये लॉस झाला नाही, काही पैसे ते घरी घेऊनच गेलेत, त्या 5% मध्ये तुम्ही याल. तर स्ट्रॅटेजी काय? स्ट्रॅटेजी सिंपल आहे, जे आपण दैनंदिन आयुष्यात फॉलो करतो. आपण काय करतो, स्वस्त घेण्यासाठी वाट पाहतो. कुठलीही वस्तू स्वस्त झाली की मग आपण त्याच्यामध्ये एंट्री करतो. तेच आपल्याला शेअर मार्केटमध्ये करायचं. तर शेअर मार्केटमध्ये स्वस्त आणि महाग ह्याच्यासाठी ठरवायचं कसं, हा एक बेसिक प्रश्न आहे. कुठेतरी ऑब्जेक्टिव्ह आपल्याला एक मेथड पाहिजे. तर ऑब्जेक्टिव्ह मेथडसाठी आपण एक टेक्निकल RSI म्हणून इंडिकेटर आहे, तर त्याचा आपण विचार करूया. कारण काय होतं, जेव्हा P रेशो, प्राइस टू बुक, मार्केट कॅप टू GDP वगैरे हे जे फंडामेंटल गोष्टी आहेत याच्यामध्ये माणूस मेंटल होतो. तर या गोष्टी जे फायनान्शियल एक्सपर्ट आहेत किंवा अॅनालिस्ट आहेत त्यांच्यासाठी चांगल्या आहेत, पण तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांना बाकी आपला व्यवसाय, नोकरी करायचा आहे, घर सांभाळायचं आहे आणि मग शेअर मार्केटमध्ये आपल्याला काम करायचं आहे, तर आपल्यासाठी काहीतरी सोपं पाहिजे आणि इफेक्टिव्ह पाहिजे. सोपं असलं तरी इफेक्टिव्ह पण पाहिजे तितकंच. तर त्याच्यासाठी सोपा आणि अतिशय इफेक्टिव्ह ज्याचा आपण जर फॉलो केलं तर आपल्याला नुकसान होणार नाही, तर तसं एक तुम्हाला मी फॉर्म्युला सांगतोय, स्ट्रॅटेजी सांगतोय. फॉर्म्युला असा आहे की मंथली RSI इथं आपण प्लॉट केलेला आहे, RSI 14, आणि ही सगळी मंथली कॅन्डल आहे. तर सोपं आहे, काही समजणं अवघड नाहीये. तर याच्यामध्ये RSI मंथली ज्या वेळेला लेस दॅन 45 असतो त्यावेळेला मार्केटमध्ये आपल्याला एंट्री करायची, कारण का मार्केट व्हॅल्युएशन अतिशय स्वस्त आहे आणि आपली ऍक्शन त्याच्यामध्ये असली पाहिजे. आपण करणार आहे
ॲग्रेसिव्हली बाय करणार आपण. आता ज्या वेळेला RSI 45 to 65 असेल त्यावेळेला मार्केट स्वस्तही नाही आणि खूप महागही नाही, आपण त्याला रिझनेबल म्हणू शकतो. 45 to 65 मध्ये आपण काय करू शकतो की लमसम इन्व्हेस्टमेंट आपण कुठलीही करायची नाही, म्हणजे एकदम 5 लाख घेऊन आलो 10 लाख घेऊन आलो ते उद्योग आपल्याला करायचे. मग आपण काही इक्विटी फंड मध्ये SIP करू शकतो. मोर दॅन 65 असेल RSI, मंथली RSI ज्या वेळेला मोर दॅन 65 असेल त्याचा अर्थ मार्केट आहे ओव्हर व्हॅल्यूड. त्याच्यामध्ये आपल्याला ना SIP करायची आहे ना आपल्याला लमसम बाय करायची. सिंपल फॉर्म्युला आहे. आता आपण थोडंसं बॅक टेस्टिंग करूया. आता हा RSI आहे. RSI जर बघितलं तर इथे मी 2 लाईन मार्क केल्या, ही आहे 45 ची, ही आहे 65 ची. RSI प्रत्येक महिन्याला तुम्हाला रिडिंग मिळेल 1 तारखेला 31 तारखेला महिन्याच्या शेवटच्या दिवशी. हा RSI या येलो बँडच्या खाली आला याचा अर्थ मार्केट स्वस्त झालंय, एंट्री केली पाहिजे. आता एक थोडं बॅक टेस्टिंग करूया. आता 2008चा क्रॅश आला, तर 2008च्या क्रॅश मध्ये इथं जर तुम्ही बघितलं 45 च्या खाली RSI कधी होता 2003 मध्ये. त्याच्यानंतर तो कायम 45च्या वर किंवा 65च्या वरच होता. म्हणजे या झोन मध्ये 2004 पासून ते सप्टेंबर 2008 पर्यंत तुम्ही मार्केटमध्ये एंट्री केलीच नसती. आणि तुम्ही जर मार्केटमध्ये एंट्री केली नसती तर क्रॅश मध्ये तुम्हाला नुकसान होण्याचं काही कारणच नाहीये. तुम्ही एंट्री कधी केली असती आपल्या स्ट्रॅटेजीनुसार ऑक्टोबर 2008 मध्ये, कारण का पहिल्यांदा त्यावेळेला RSI 45च्या खाली गेला. ऑक्टोबर 2008 मध्ये तुम्ही एंट्री केली, तिथून पुढे मार्केटमध्ये अप ट्रेंड चालू झाला. मग त्याच्यानंतर तुम्हाला एक संधी आली 2011 मध्ये, डिसेंबर 2011. त्याच्यानंतर मार्केट खाली गेलं नाही, मार्केट वरच गेलं. त्याच्यानंतर डायरेक्ट पुढची संधी आली 2016 मध्ये. 16 मध्ये मार्केट तिथून परत वरच गेलं. त्याच्यानंतर 2017, 18, 19 आपल्या सिस्टीमनुसार कुठेही बाय सिग्नल नव्हता, त्यामुळे तुम्ही कोविडच्या क्रॅश मध्ये अडकले नसते. कोविडचा क्रॅश आला मार्च 2020 ची जी कॅन्डल होती, म्हणजे 31 मार्च 2020 ला तुम्हाला बाय सिग्नल मिळाला. तुम्हाला स्ट्रॅटेजीने सांगितलं की व्हॅल्युएशन स्वस्त आहे, एंट्री करा. न्यूज काही बघायचे नाही, फक्त आपलं इंडिकेटर बघायचा, काम चालू करायचं. म्हणजे ही संधी तुमची कधीच गेली नसती. आता त्यानंतर म्हणजे जुलै 2020 नंतर आपल्या स्ट्रॅटेजीनुसार मार्केट बाय झोन मध्ये आलेलंच नाहीये. अशा झोन मध्ये जर तुम्ही आता जर या झोन मध्ये ज्यांनी एंट्री केली आहे 2022, 23, 24 किंवा इथून पुढे जे एंट्री करतील ते 2005, 6, 7 मध्ये जसे लोकांनी एंट्री करून नुकसान केलं, 95% लोक नेमकं याच झोन मध्ये येतात आणि लॉस करतात आणि मग दोष मार्केटला देतात की मार्केट असं आहे, मार्केट कसं आहे, सट्टा आहे, हे ते. मार्केटला दोष देऊन उपयोग नाही, आपला दोष आहे, आपण चुकीच्या वेळेला एंट्री करतोय. सगळं अनालिसिस आपलं बरोबर आहे. टाटा, बाटा, रिलायन्स, TCS सगळे तुम्ही भारीतले शेअर घ्या. टायमिंग चुकलं तर तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही. त्याच्यामुळं या स्ट्रॅटेजीचा वापर करा. सध्या मार्केट 65च्या वर आहे, त्यामुळे मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे. तिथं आपल्याला ना SIP करायची आहे ना लमसम बाय करायचंय. बाय कधी करायचंय? ज्या वेळेला मंथली RSI 45च्या खाली येईल. तो 4-5 वर्षात एकदा नक्की येतो. तोपर्यंत आपल्याकडे पेशन्स पाहिजेत. पेशन्स जर आता आपण नाही ठेवले, चुकीच्या प्राइसला एंट्री करून बसलो, तर मग शेवटी पश्चाताप आहे. शेवटी 95% लोकांमध्ये आपण जाणार, आपल्याला लॉस होणार. तर अशा पद्धतीने सिंपल स्ट्रॅटेजी दर महिन्याला फॉलो करा, बघत राहा. संधी आली, योग्य संधीची वाट पाहायची. संधी आली की मग दणकून पैसे टाकायचे, मग न्यूज वगैरे काही बघायचं नाही आणि मग लॉंग टर्म साठी हे करायचं. ज्या वेळेला ऑपॉर्च्युनिटी येईल, मार्केट स्वस्त होईल, RSI 45च्या खाली येईल, त्यावेळेला तुम्ही शेअर्स घ्या, म्युच्युअल फंड घ्या, काही घ्या, तुमची मर्जी. इक्विटीमध्ये तुम्ही काही घ्या, तुम्हाला तिथून पुढच्या 4, 5, 8, 10 वर्षामध्ये चांगली वेल्थ क्रिएट करता येईल.